मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक। मित्रो, आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य लोकांना भूतानी झपाटलं म्हणून त्यांचा छळ होतो। त्यांना वेगवेगळ्या देवांच्या, मांत्रिकांच्या, तांत्रिकांच्या ठाण्यावर नेलं जातं आणि त्या ठिकाणी भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली अमानुष मारहाण होते। अनेक सुंदर स्त्रियांवर मांत्रिकांकरवी बलात्कार होतात, त्यांचा शारीरिक मानसिक छळ होतो, आर्थिकसुद्धा छळ होतो। आणि हे सगळं प्रत्यक्षात त्या स्त्रीचे कुटुंबीय त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी होतात। स्वतःहून ते मांत्रिकाच्या दरबारात त्या स्त्रीला आणून सोडतात। हे क्षेत्र आपल्या समजण्याच्या पलीकडलं आहे, आपल्या अभ्यासाच्या पलीकडलं आहे। या पद्धतीचा समज ज्यांच्या घरामध्ये भूतबाधा झाली त्यांचा स्वतःचा असतो। त्यामुळे कळत नकळतपणे अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जाते आणि आपल्या घरातला एखादा सदस्य या मांत्रिक, तांत्रिक आणि इतर सगळ्या बदमाशांच्या ताब्यात, त्याच्या घशात आपण स्वतःहून नेऊन सोडतो। ही वस्तुस्थिती आहे। मित्रो, ज्यांना असं वाटते की आपल्या घरातल्या सदस्याला, मुलाला, मुलीला, काकाला, काकूला, मावशीला भूतबाधा झालेली आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी एक रामबाण इलाज आहे। एक पक्क लक्षात घ्या की या जगामध्ये भूत नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते। भूत जर शिल्लक अस्तित्वात असेल, ते जर शिल्लक असेल तर ते तुमच्या माझ्या डोक्यामध्ये असते। तुम्हाला लहानपणापासून, मला लहानपणापासून भूताखेताच्या कथा, कहाण्या इतक्या सांगितलेल्या असतात। आजी आजोबांनी, तापावर बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांनी भूताखेताच्या, मुंजाच्या चुरळीन किंवा इतर अशा गोष्टी सांगितलेल्या असतात। त्या गोष्टी लहानपणापासून आपल्या संस्कारामध्ये आपल्यासोबत वाढत जातात। म्हणून आपल्याला वाटते की भूत या जगात अस्तित्वात असते। भारतीय सिनेमांनी ती राहिलेली सुलेली कसर पूर्ण केली। भूतावर एवढे सिनेमे आहेत, एवढ्या सिरियल सध्या वेगवेगळ्या चॅनल्सवर भूताच्या चालू आहेत, पुस्तकं आपल्याला भूताची येतात आणि या सगळ्या भीतीदायक गोष्टींना मोठ्या प्रमाणावर वाचक, प्रेक्षक असतो, म्हणून ते मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। तुम्ही कायमचं मात्र एक लक्षात ठेवा की भूत या नावाची काही गोष्ट जगात शिल्लक नसते। भूत जर कुठे असेल तर ते तुमच्या डोक्यात असते। जर तुम्हाला वाटलं की तुमच्या घरातल्या कुठल्या सदस्याला भूत लागलं तर सरळ एक काम आधी करा की त्याला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणच्या, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा। मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे ज्याला आपण वरळीत पागलांचा डॉक्टर म्हणतो। खरं म्हणजे हेही म्हणणं चूक आहे। जसे इतर आजार असतात, तुमचे मणक्याचे आजार असतात, पाठीचे आजार असतात, त्या इतर आजाराप्रमाणेच मेंदूचे सुद्धा आजार असू शकतात आणि मेंदूच्या आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात। आणि काही वराळी भाषेत किंवा काही इतर लोक, ज्याला खरं म्हणजे हा शिवी झालेली आहे, पागलांचा डॉक्टर म्हणजे तुमच्या घरातला एखादा सदस्य मानसिक रोगी झाला असेल, रुग्ण झाला असेल, त्याला मानसिक तज्ज्ञाकडे नेलं असेल तर ही पागलांच्या डॉक्टरकडे जाऊन आली किंवा हा पागलांच्याकडे डॉक्टरकडे जाऊन आला, अशा पद्धतीचं चिडवलं जातं। हेही चुकीचं आहे। मित्रांनो, या शब्दाची अजिबात काळजी करू नका। तुमच्या घरात ज्याला असं तुम्हाला वाटत असेल की भूतानी झपाटलं, भूत लागलं, असंबद्ध बळबळ करते, काहीतरी सतत संशय घेते, कुणाच्या तरी अंगावर जाते, हे सगळी लक्षणं जी आहेत ती मानसिक रोगाची लक्षणं आहेत। तुमच्या मेंदूमधलं रसायन जे असते ते सतत स्त्रवत असते, ते काहीतरी कमी जास्त झालं म्हणून हा आजार होतो। अति ताणतणावाने हे होऊ शकतं। सतत एखाद्या गोष्टीचा चुकीच्या पद्धतीने त्याची दहशत घेतली त्याने होऊ शकतं। सतत भीतीदायक विचार केला त्याने होऊ शकतं। एन्झायटीनं होऊ शकतं। म्हणजे ताणतणाव असतील, इतर काही गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या मेंदूमधलं संतुलन ढळू शकतं। हा अतिशय सामान्य आजार आहे। आणि मित्रांनो, आजच्या घडीला जवळपास 10 माणसाच्या मागे एका माणसाला हा मानसिक आजार असू शकतो। म्हणून सर्वात आधी एक गोष्ट करा की मानसोपचार तज्ज्ञाकडे न्या आणि मानसोपचार तज्ज्ञाकडे नेऊन त्यांनी जो कोर्स दिला असेल तो कोर्स व्यवस्थित घ्या। अनेकदा असं दिसून आलेलं आहे की ज्याला असं वाटलं भूतानं झपाटलं, भूत लागला, काहीतरी बाहेरची लागण झाली आणि मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं, एखाद्या 1-1.5 महिन्याची जर औषध त्यांनी दिली, ती जर तुम्ही व्यवस्थित घेतली तर तो रुग्ण, तो मानसिक रुग्ण 100% हमखास बरा झाल्याचे रिझल्ट समाजात आजूबाजूला आहेत। परंतु एखादा रुग्ण जर त्या पागलांच्या डॉक्टरकडे जाऊन आला असं जर समजलं तर मित्रो, आपल्या समाजात एवढी वाईट स्थिती आहे की अशा अविवाहित मुली जर असतील आणि त्यांना मानसिक काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि ते जर त्या डॉक्टरची औषध घेऊन आले असेल, त्याची बदनामी समाजात, वेटाळात, गावात झाली
तर तिच्या सोयरिकासुद्धा होत नाही, तिचं लग्नसुद्धा जमत नाही. एवढी वाईट अवस्थेपर्यंत आज आपण येऊन पोचलेलो आहोत. ज्यांना ज्यांना असं वाटते की हे सगळं चुकीचं आहे त्यांनी हे प्रकार टाळले पाहिजेत. भूताखेताच्या नावाखाली काहीतरी बाहेरची लागण आहे, बाहेरची बाधा झालेला आहे असं ज्यांना वाटते ती माणसं स्वतःहून आपल्या घरातलं सावज मांत्रिक तांत्रिकाच्या घशात देऊ नका. अनेक वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं काम करत असताना अशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की मांत्रिकांकडे, कोण्या बुवाबाबाकडे, कोण्या दरबारात, अगदी त्या पारसच्या दुःख निवारण दरबारात तुम्ही नेलं तर तुमची फसवणूक होऊ शकते, दुसरं काहीही होऊ शकत नाही. भूत या जगात अस्तित्वात नाही. ते जर असेल तर तुमच्या माझ्या डोक्यामध्ये असते, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे असं जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरातल्या कोणा सदस्याला भूतबाधा झाली असेल तर सरळ सरळ मानसोपचार तज्ज्ञाकडे न्या, डॉक्टरकडे न्या, योग्य पद्धतीने उपचार घ्या. अजिबात बुवा बाबा, देवी, बापू कापू किंवा कोणत्या मांत्रिक तांत्रिकाच्या नादी लागू नका. त्यांनी समाजाचं नुकसान तर होतेच, परंतु तुमचं स्वतःचं व्यक्तिगतसुद्धा नुकसान होते. मानसिक एखाद्याला आजार झालेला याची प्राथमिक लक्षणं काय आहेत? तुम्हाला, मलासुद्धा मानसिक आजार असतो, तो कमी प्रमाणात असतो. घराच्या बाहेर जाताना आपण घराला कुलूप लावतो आणि ते कुलूप व्यवस्थित लागलं की नाही, 4 वेळ येऊन ते कुलूप ओढून पाहतो, लागलं की नाही, संशय येतो. हा सतत संशय येणं, घरातल्या एखाद्या स्त्रीचे एकदा हात धुतल्यावर सतत हात धुणं, चेहरा साफ केला तर सतत 3-3, 4-4 वेळेस चेहरा साफ करणं, सतत इकडनं तिकडनं आवाज येणं, घरात दुपारी आपण झोपलेलो असताना किंवा आपल्या घरातली स्त्री झोपलेली असताना दरवाजाची साखळी कुणीतरी वाजवली असा संशय तिला येणं, म्हणजे तिला आवाज येणं, कुणीतरी आपल्यावर संशय घेते आहे, कुणीतरी आपल्याला मारायला आलेला असा संशय निर्माण होणं. याचा अर्थ तुमच्या माझ्या मेंदूतलं रसायन जे आहे ते कमी अधिक स्त्रवायला लागलेलं आहे, त्यात प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि हे हमखास दुरुस्त होणार हा आजार आहे. त्यामुळे भाऊ करून घेऊ नका, कोणत्याही मांत्रिकाच्याकडे जाऊ नका, मंत्रलेलं पाणी वगैरे काही घेऊ नका, यांनी काही फरक पडत नाही. तुम्हाला समाधानासाठी काही गोष्टी, तुमचं प्राथमिक स्तरावर जर हा आजार असेल आणि तुम्ही संस्कारातून ऐकलेलं असते की अमुक बाबाच्या दर्शनाला गेलं, टमुक एखाद्याचं मांत्रिकाचं मंत्रलेलं पाणी आणलं, एखादा गंडा, धागा, दोरा ताईत गळ्यात बांधला की आपलं भूत दुरुस्त होऊन जाते. ते जर सजेशन तुम्ही घेतलं असेल तर कदाचित या सजेशनमुळे, सेल्फ सजेशनमुळे तुमच्यातलं आलेलं भूत, तुम्हाला असं वाटत असलेलं भूत कदाचित दूर होऊ शकतं, परंतु याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मोठ्या प्रमाणावर जेव्हा तुम्हाला मानसिक विकार असतात तेव्हा मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला, योग्य ट्रीटमेंट, याला अजिबात पर्याय नाही. अनेक लोक सांगतात की अमुक एखाद्याला भूत लागलं होतं, त्या बाईला लागलं होतं, खूप डॉक्टरची औषध केली आणि जेव्हा आपण तपास केला तेव्हा असं लक्षात येते की मानसोपचार तज्ज्ञ जे काही औषधी लिहून देतात ही औषधी अगोदरच खूप महाग असते. सध्याचे इलाज जे आहेत अत्यंत महागडे झालेले आहेत. 500 रुपये त्या डॉक्टरची तपासणी फी, पुन्हा 3-4 हजाराचं औषध लिहून देणार आहे, 1 महिन्याचं 3-4 हजाराचं औषध. आर्थिक स्थिती आपली बेताची असेल, 1 महिना आपण कसं बसं घेतो आणि दुर्लक्ष करतो. मजुरीवर जाणाऱ्या एखाद्या मजुराच्या बायकोला जर हा मानसिक रोग झाला तर तो दुसऱ्या महिन्यात त्या डॉक्टरकडे नेण्याचं धाडस करत नाही, कारण त्याची आर्थिक स्थिती असते. अशावेळी समाजात जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही समुपदेशक असतील त्या समुपदेशकांकडे जावं, काही योग्य माणसांचे सल्ले घ्यावे आणि योग्य पद्धतीने याच्यावर उपचार करावा. हे सगळं प्रकार वाढत गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि त्याचा परिणाम असा होतो की भूताखेताचे हे सगळे प्रकार सर्रास वाढायला जातात आणि मांत्रिक तांत्रिकांच्या या क्षेत्रामध्ये आपण त्यांना अधिक संधी देतो. मित्रो, असं करू नका. तुमच्या घरातल्या कोणाला भूतबाधा झाली असेल असं वाटलं असेल तर हमखास डॉक्टरांकडे न्या, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, अनेक मित्रांना दाखवा, जेणेकरून तेही या मांत्रिक तांत्रिक बाबा बुवा देव्यांच्या या कचाट्यातून मुक्त होतील. धन्यवाद.